नमस्कार, मी डॉक्टर पुनीत मालपाणी, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर। येत्या 12 ऑक्टोबरला आपण वर्ल्ड आर्थरायटिस डे साजरा करत आहोत। आर्थरायटिस याचा शब्दशः अर्थ आहे सांधेदुखी, सांधेमधल्या वेदना, सांध्यामधला स्टिफनेस। आर्थरायटिसचे बरेचसे प्रकार आहेत, त्याच्यातले प्रामुख्याने पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस म्हणजे जुन्या भूतकाळातल्या कोणत्या मारामुळे होणार आर्थरायटिस। दुसरा आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे बऱ्याचशा जणांना छोटे सांधे, मोठे सांधे यामध्ये दुखणे, सूज येणे, सकाळी सकाळी जास्त त्रास होणे, अशा प्रकारचा आर्थरायटिस। आणि तिसरा सगळ्यात कॉमनली आढळणारा आर्थरायटिस म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानं होणारी सांध्यांमधली झीज। ह्या आर्थरायटिसमुळे जनरली गुडघ्याचा सांधा आणि काही प्रमाणात खुबे, शोल्डर म्हणजे खांदा हे सांधे इन्व्हॉल्व होतात। या आर्थरायटिसची म्हणजे होणाऱ्या आर्थरायटिसमुळे ज्या वेदना असतात त्याची मेन लक्षणं आहेत गुडघ्यामध्ये किंवा सांध्यामध्ये होणाऱ्या वेदना, त्याच्यामध्ये जाणवणारा स्टिफनेस म्हणजे त्याची हालचाल कमी होणे। मेनली वेदना ज्या आहेत सुरुवातीला आराम करताना होतात, रात्री झोपताना सुद्धा वेदना होणे, तसेच कणखरपणा जाणवणे म्हणजे सकाळी उठल्यावर वेदना होणे, चालता न येणे, खूप वेळ बसल्यानंतर उठताना त्रास होणे, तसेच आपल्या गुडघ्याची किंवा सांध्यांची हालचाल कमी होणे आणि सांध्यांना येणारी सूज ही प्रामुख्याने आपल्या आर्थरायटिसची लक्षणं आहेत। याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांना भेटल्यानंतर ज्या तपासण्या केल्या जातात त्याच्यात प्रामुख्याने आम्ही एक्सरे करून घेतो, जो युजुअली आपल्या त्यामध्ये होणारी झीज दाखवतो, त्याची आपल्याला स्टेज ठरवता येते आणि त्याच्यावर आपली ट्रीटमेंट अवलंबून आहे। ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये आपली स्टेज कोणती आहे जी आपण एक्सरेवर ठरवतो, आपल्याला सर्जरीची गरज पडते, ज्यामध्ये सांधे प्रत्यारोपणाचा सर्जरीचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपण झीज किती आहे, पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याचा फक्त काही भाग बदलला जातो अंशतः, किंवा मग टोटल नी रिप्लेसमेंट ज्याच्यामध्ये पूर्ण गुडघा बदलला जातो। तर वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या सांध्यांची काळजी घ्या। त्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करणे, वजन कमी ठेवणे, आहार चांगला ठेवणे, जीवनशैली चांगली ठेवणे आणि जर का तुम्हाला सांध्यांचा त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून घेणे। धन्यवाद।